आहो मंडळी, आज रविवारचा दिवस. आज मी उठले आणि तर पहिल्यांदा बाहेर बघितलं. अरे बापरे, काय सांगू तुम्हाला, एकदम भारी वातावरण. चिमण्या चिवचिव करत होत्या, वारा मस्त सुटला होता. मला वाटलं आज काय आपलं आयुष्य सुंदर झालं की काय. पण 2 मिनिट बाहेरचं निसर्ग सौंदर्य बघितलं आणि लगेच माझ्या डोक्यात घरचं काम आलं. म्हटलं चल बाई, निसर्ग रोज बघता येईल, पण घरचं काम तुझी वाट बघत बसणार नाही. म्हणून मी लगेच घरात गेले तर घरात होता अंधार. मी लगेच लाईट लावली आणि कपडे उचलूला तयारी केली. तर तुम्हाला सांगू का, मी उठले अशीच बाहेर का जाते, कारण की मला बाहेरचं वातावरण आवडतं बघायला आणि मला खूप छान वाटतं की चिमण्या चिवचिव करतात. मग जिथनं थकवा आलेला असतो, झोपेतून उठल्या उठल्या जे आळस आलेला असतो तो निघून जातो आणि मग मी माझ्या कामाला सुरुवात करते. तर मी गोधडं उचलीतच होते, तेवढ्यात बाहेरून कावले काव काव करत ओरडायला लागले. मी म्हटलं काय रे मंडळी, सकाळी सकाळी मीटिंग कशाची. मग काय, कावळ्यांना असं बोलले आणि मग त्यांच्यासाठी थोडासा भात घेऊन टाकला. कावले पण खुश, मला पण खुश वाटलं. मग मी माझ्या मनाला म्हणलं, बघा माझ्या हाताचा नाश्ता खायला आज कावल्यांची पण रांग लागली आहे. तर काय आहे ना मंडळी, मला पक्ष्यांना खायला द्यायला खूप आवडतं. कुणाकुणाला आवडतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर रोजच देते. आणि तिथून पुढं मी लगेच दात घासून घेतले, तोंड धुवून घेतलं आणि म्हणलं चला शरीराला थोडंसं कष्ट देऊया, म्हणून व्यायाम चालू केला. शरीर म्हणत होतं की आज सुट्टी आहे बाई, जास्त व्यायाम करू नको. म्हणून म्हणलं ठीक आहे, जाऊ द्या. मग मी थोडासाच व्यायाम केला आणि मग थोडासा व्यायाम केला की लगेच मी कणिक मळायला घेतली, तुम्ही बघू शकता. आणि मग कणिक मळायला घेतल्यावरती हात खूप दुखत होता. मी म्हटलं जिमला पैसे देऊन जायची काय गरज, आपल्या घरातच सगळ्या मशनी फुकट मिळतात. मग पाणी ओतलं, आंघोळ करून घेतली, चहा घेतला. बाहेर मस्त वातावरण बघत बघत चहा प्यायला ना, वाव, चहाचा एक घोट आणि बाहेरचा नजारा. माझं मन म्हणालं बस आता कोणतं टेन्शन नको बाई दिवसभर. पण तेवढ्यात लक्षात आलं, अगं बाई चपात्या करायच्या आहेत. मग काय, चपात्या लाटायला भाजायला चपाती झाली की माझं काम झालं असं वाटत नाही. पण घरातलं काम म्हणजे एक संपलं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं चालूच असतं. तोपर्यंत पुलाव भात तयार होता. मग त्यांना पुलाव भात दिला, चपाती भाजी दिली, नाश्ता झाला आणि मग त्यांची जायची तयारी सुरू. डब्बा मस्तपैकी भरला. मनापासून डब्बा केला की काय होतं माहितीये, डब्बा देताना आपल्याला वाटतं घ्या बुवा आज प्रेमाची भाजी आणि काळजाची पोळी. डब्बा बंद केला आणि ते पण खुशखुशीत गेले आणि मी पण खुशखुशीत. त्यांना डब्बा आवडला म्हणजे माझ्या कालचा मेहनतीचं मार्क मला भेटले असं मी माझ्या मनाला म्हणले आणि त्यांना थोडंसं बोलत बसले होते, कारण की ते मला म्हणत होते की तू आज एवढा छान डब्बा केलाच कसा. मी म्हणलं हो, मी एवढा छान डब्बा केला, आता तुम्ही निघा. मग मी त्यांना वाटं लावलं. मग सगळं आवरून मी माझी डायरी लिहायला चालू केली. आजचा दिवस इथेच थांबूया, नाहीतर मी सांगत बसले तर रविवार संपून सोमवार चालू होईल. तर मंडळी आज एवढंच, बस. पुढचा व्हिडिओ